आपल्या त्यात तो मसाला नाही हा, नॉर्मल मसाला नाही आहे. ह्याच्यात मिरची पावडर पण मी ऍड केली आहे आणि त्यांचा तो महाराष्ट्रांचे यूज करतात ना घाटी मसाला नाही. घाटी मसाला नाही, नॉर्मल मसाला. नॉर्मल जो ते लोक बनवतात महाराष्ट्र लोक बघितला असेल तो मसाला. अच्छा, मच्छी पण छान होते. मी काय करते मस्त खोबरं वगैरे घेऊन वाटून. ते खोबरे पण, खोबऱ्यासोबत खोबरे काय त्याच्यामध्ये हे करायचंय फिल करू. हा कशात? फिश मध्ये नाही, फिश फ्रायला नाही, करीसाठी. करीसाठीच फक्त खोबरं, अद्रक, लसूण, हिरवी मिरची सगळं टाकून फ्राय करून. चमच्यानेच टाकावा लागेल, कारण मी हात जर टाकला ना तो ओला होईल राजा. बॅक साईडला नाही लावणार आहेस, फक्त फ्रंटला एकाच साईडला नाही, दोन्हीकडे लावला. बघितलाच नाही. ओला होतो का मेन प्रॉब्लेम तो मसाला ओला झाला तर आपल्याकडे दुसरा नाही आहे ना, थोडा वेस्ट नको व्हायला. जे ते कोटिंग लावलंयस त्याच्यामध्ये काय टाकलंयस? कोटिंगमध्ये रवा, राईस पावडर, मिरची पावडर आणि सॉल्ट. करते मध्ये करू नाही आतमध्ये मोडणार नाही. वास मस्त येते एकदम जबरदस्त. त्याला करपली आहे, गॅस आधीच कमी ठेवायला पाहिजे होता. माझ्या पण लक्षात नाही राहिलं. थोडंसं कढीपत्ता टाक त्याच्यात, होता थोडंसं तेल टाक. पापलेटची वेळ आली. तेल पाहिजे पण नक्की बनवायची. हां, मी एकवर ठेवलं कारण ना ते तेवढंच त्याच्यावरच. हो, जास्त करपलं तर चांगलं नाही लागणार, मजा नाही येणार. मजा नाही येणार. आणि ती कढीपत्त्याची चव पण चांगली राहील त्याच्यामध्ये. एक नंबर वाटतात.